अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वारे आता चांगलेच वाहू लागले आहेत। या निवडणुकीतील प्रमुख दावेदार मानले जाणारे जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णुकाका हिंगे आणि पंचायत समितीचे उमेदवार शिवाजीराव निघोट यांनी आज वडगाव काशिंबेक गावामध्ये झंझावती प्रचार दौरा केला। या दौऱ्यात ग्रामस्थांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे या जोडीचे पारडे जड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। वडगाव काशिंबेकमध्ये उमेदवारांचे स्वागत अतिशय उत्साहात करण्यात आले। ठिकठिकाणी झालेल्या गाठीभेटींमध्ये ग्रामस्थांनी आमचा शब्द ठरलाय, आपला या जोडीला मिळणारा कौल विजयाची खात्री देत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। विष्णुकाका हिंगे यांची शेतकऱ्यांमधील दीर्घकाळाची विश्वासार्हता आणि शिवाजीराव निघोट यांची विकास कामे मार्गी लावण्याची धडाडी हे या निवडणुकीतील सर्वात मोठे बलस्थान ठरत आहे। शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर हक्काने बोलणारे नेतृत्व म्हणून आम्ही या जोडीकडे पाहतो, अशा भावना यावेळी गावातील युवकांनी आणि ज्येष्ठांनी व्यक्त केल्या। प्रचारादरम्यान केवळ मते मागण्यावर भर न देता उमेदवारांनी घरोघरी जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला। अनेक कुटुंबांशी असलेल्या कौटुंबिक संबंधामुळे हा प्रचार दौरा भावनिक झाला होता। जुन्या पिढीतील लोकांशी संवाद साधताना आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही गावातील वडीलधाऱ्यांनी दिली। यावेळी विष्णुकाका हिंगे आणि शिवाजीराव निघोट यांनी गावातील प्रलंबित विकास कामे प्राधान्याने सोडवण्याचा शब्द दिला। मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी गावातील स्थानिक पदाधिकारी, तरुण मंडळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज वडगाव काशिंबे येथे माळ वस्तीवर आम्ही प्रचाराला आलेलो आहोत। माझ्या बरोबर पंचायत समितीचे उमेदवार शिवाजीराव निघोट या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मतदारांना भेटत असताना मतदारांनी जे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या गावामध्ये कामे केली त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि काही छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या समोर त्या ठिकाणी मांडल्या। आम्ही त्यांना या ठिकाणी आश्वासन दिलं की काही जे छोटी मोठी कामं राहिली असतील ती सर्व कामं आम्ही पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू, नव्हे तर ती करून देऊ असं आम्ही दोघांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। आणि एकंदरीत पाहता संपूर्ण गावामध्ये ज्या वेळेला प्रचार दौरा आम्ही केला त्यावेळेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही दोघेही या मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडून येऊ। काय आव्हान करणार? मी नागरिकांना असं आव्हान करू इच्छितो की आज आंबेगाव तालुक्यामध्ये जे घडले ते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून घडलेलं आहे। गेले 30-35 वर्ष आम्ही साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी काम करतोय आणि या पुढील काळात देखील सर्व नागरिकांच्या समस्या ज्या काही राहिल्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू। आणि नागरिकांना मी आव्हान करतो की आम्ही दिलेला शब्द निश्चितपणे त्या ठिकाणी पाळू, आपली साथ आणि आपलं मत आम्हाला द्यावं ही नम्र विनंती। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्या गावामध्ये पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी निश्चितच वडगावच्या वतीने त्यांना भरभरून असा प्रतिसाद या पाठीमागेही भेटला आहे। निवडणूक कोणती असो, घड्याळाच्या चिन्हावरती या ठिकाणी वडगावमध्ये दिलीपराव वळसे पाटलांच्या कामांच्या जीवावरती घड्याळाच्या चिन्हावरती प्रत्येक वेळेस, प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक वेळेस वडगाव हे लीड देतच राहतं। वडगावात साहेबांची कामं आहेत, काही राहिलेत ती पण आम्ही तुम्ही वडगावकरांना सगळ्यांना आपण जाहीर आवाहन करून यांना निवडून भरघोस मताने निवडून द्या। गावाच्या वतीने आपण आपल्या गावची टक्केवारी पण वाढवून देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू। आम्ही जेवढा टक्केवारीत आपण प्रयत्न करू तेवढंच आपण यांच्याकडून कामं मागायला सुद्धा आपल्याला बरं वाटेल। आपल्या 100% आपली कामं करणारी माणसं आहेत, म्हणजे आपल्याला काही विषय नाही, कोणाला मध्यस्थी करायची गरज नाही। कधी दोघांपैकी कोणालाही फोन करा, निम्म्या रात्रीला आपली राहिलेली सगळी कामं होतील आणि बाकीची सर्वच कामं वळसे पाटलांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या पाठीमागच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून आपली सर्व कामे जवळपास झालेली आहेत। आणि जी उर्वरित कामं आहेत ती 100% या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतीलच। फक्त आम्ही आता एवढाच प्रयत्न करू का जास्तीत जास्त मतदान लीड देण्याचा प्रयत्न वडगावातून 100% करू। धन्यवाद।